उभं राहिलो. तुमचं नाव सांगा. सोमनाथ सोमनाथ पूर्ण नाव सांगा. सूर्यभान पेष्टे. बर इकडे एक माणिकदंड आहे म्हणते. माणिकदंड आहे. मग कुठून कसा गेलाय माणिकदंड? कारखान्याहून आला नीट आता हे वर हा रस्ता आंबुलगा आंबुलगावून आला हा. हे माणिकदंड. दांड. हे नळगावच्या जवळचा देवघर देवगरा मोड ह्याला मोड कारखाना मोड म्हणते. कारखाना हा, मोड कारखाना. हे गेलं इकडे देवघर हा. आणि हा माणिकदंड हा इकडे कुठे गेला कांबळगा कांबळगा, गणेशवाडी, शिवपूर, असं हे गेला निलंगा निलंग्याला. हा हे गेला निलंग्याला. निलंग्याला, हे गेला इकडला रस्ता नळेगाव, नळगावला गेला. हा देवगरा, आणि हे तुमचं गाव तुमचं शेत हे कशावर आहे? माणिकदंडावर. माणिकदंडावर आहे. त्याला सगळं माणिकदंड म्हणतात. माणिकदंड म्हणते सरळ. फेमस आहे. फेमस पार आता आंबुलग्याला गेले जुना काय रोड हे हा? पहिल्याच्या आजा पंजापासूनचा हे माणिकदंड माणिक. नावच ह्याचं नाव माणिकदंड आहे. माणिकदंड. हे चौक आता झालाय. हे ह्याला फाटे फुटल्यात. फाटे इथं कुठलंच गाव लागत कुठलंच नाही नाही ह्याला. माणिकदंड. नाही नाही माणिकदंडाला. निलंग्याला गेले का? निलंग्या. आणि इकडं कुठे गेले मग काय माहिती आहे ही इकडं ह्याला निलंग्याच्या हे आपलं काय ती का गंगाखेडच्या इशीतून म्हणते जुनं बरं का? हातून हा जुनं म्हणजे म्हण. सोप्प हा गंगाखेडच्या इशी येशीतून मधून इकडं निलंग्याच्या इशीत बरं असं गेलं. माणिक नावाचा माणूस निघालता म्हणजे निघालता मग कुठं काय झालं त्याचं? ती तिकडं मेले म्हणते सकाळ गेल्या अशी रातभर असं जाऊन हा सकाळ तिथे गेलं की जीव गेला असं म्हणते माणिक पहिल्याच जुनं म्हण. जुनी म्हण अशी आहे. हम्म. हे माणिकदंड हेच हो. ह्याच्या शोधात होतो सापडलं बरं झालं. हा. तुमचं नाव पूर्ण काय? सोमनाथ सूर्यभान पेष्टे. पेष्टे. हो. तुम्ही लिंबळवाडी गाव. लिंबाळवाडीची आहो. हम्म. मग आमची सोय देते सगळी तिथे. बरं काय हरकत नाही. ठीक आहे ओके धन्यवाद. माणिकदंडची माहिती दिली. ओके. माणिकदंड सापडला. हो.